रायगड, नवी मुंबई परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या आपल्या महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। वाशी येथील महालक्ष्मी सरसने गर्दीचे सर्व विक्रम मोडीत काढले। 20 कोटींच्या जवळपास झाली उलाढाल। उमेद अभियानाच्या महालक्ष्मी सरस 2024 या भव्य प्रदर्शनाची काल सांगता झाली। या प्रदर्शनाने नवी मुंबईच्या कुठल्याही प्रदर्शनाच्या गर्दीचे विक्रम मोडीत काढले आहे। वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात भरलेल्या या प्रदर्शनात ग्रामीण महिलांच्या सर्व स्टॉल, फूड कोर्ट मधील सर्व स्टॉलची विक्री साधारण 19 कोटी 80 लाख रुपये एवढी झाली। ग्रामीण महिलांच्या कला आणि उत्पादनांना एक व्यावसायिक बाजारपेठ उपलब्ध करून देणारे हे प्रदर्शन नवी मुंबई येथे दुसऱ्यांदा आयोजित केले होते। या प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील महिला स्वयंसहायता समूहांच्या आणि ग्रामीण कर्त्या कुटुंबाच्या विविध उत्पादनांसाठी एक समर्पित बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच राज्यभरातील उत्पादनांची विक्रीची आणि बाजारपेठांची माहिती समूह सदस्यांना देणे। या प्रदर्शनाद्वारे शहरी नागरिकांना ग्रामीण आणि स्थानिक उत्पादनांचे तसेच खाद्यपदार्थांचे अनोखे अनुभव प्रदर्शनातून घेता येतील। प्रदर्शनात दिसणारी उत्पादने विविध जिल्ह्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण ओळखीचे प्रतिनिधित्व करतात, ज्यामुळे मुंबईकरांना आणि नवी मुंबईकरांना उच्च दर्जाची आणि विश्वसनीय वस्तू आणून पदार्थांची खरेदी करता आली। याशिवाय प्रदर्शनात देशभरातील पारंपरिक चवी, कलात्मक शिल्पकला आणि विशिष्ट उत्पादने देखील होती। आयोजकांनी आशा व्यक्त केली की या प्रदर्शनाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद ग्रामीण महिलांच्या कष्टांना एक नवी दिशा देईल। हे प्रदर्शन 14 ते 25 डिसेंबर 2024 सिडको प्रदर्शन केंद्र वाशी येथे आयोजित करण्यात आले होते। उद्घाटन समारंभाचा आयोजन उमेद अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्यवर रुचेश जयवंशी यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी घे भरारी मला पंख मिळाले या टीव्ही शोच्या सहभागी असलेले महिला खास अतिथी उपस्थित होते। मान्यवर रुचेश जयवंशी यांनी ग्रामीण महिलांच्या कला आणि व्यवसायांसाठी एक राष्ट्रीय व्यासपीठ किती महत्त्वाचे आहे हे स्पष्ट केले। त्यांनी सांगितले, महालक्ष्मी सरस फक्त एक प्रदर्शन नाही, तर ग्रामीण महिलांच्या कला आणि व्यवसायांना मोठ्या व्यासपीठावर आणण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे। या प्रदर्शनाद्वारे त्यांची उत्पादने राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवतील। तर प्रदर्शनाची मुख्य आकर्षणे, प्रदर्शनात 400हून अधिक स्टॉल्स आहेत, जिथे हस्तनिर्मिती, कापड, साड्या, हस्तकला, शिल्पकला, मसाले, घरगुती वस्तू आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक पदार्थांची विविधता दिसते। त्याशिवाय महाराष्ट्राच्या समृद्ध पाककला वारशाचा अनुभव घेणारी 70 स्टॉल्स असलेली एक भव्य फूड कोर्ट देखील होते, जी एक प्रमुख आकर्षण राहिले। या प्रदर्शनात शहरी नागरिकांना ग्रामीण भारताच्या विविध कला आणि खाद्यशास्त्रांची माहिती मिळाली। कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा, मटन थाळी, उकडीचे मोदक, मानदेशी मांडे, विदर्भातील खरडा चिकन, मालवणी फिश फ्राय आणि रॉयल चिकन बिर्याणी या खास पदार्थांमुळे उपस्थितांचे मन वेधून घेतले। त्याचबरोबर चवदार मिठाई, शुद्ध मसाले, लोणचं, चटणी आणि हुरडा यासारखे पदार्थ देखील प्रदर्शनाच्या आकर्षणात भर घालत होते। प्रदर्शनात ग्रामीण महाराष्ट्राच्या हस्तकलेला देखील महत्त्व देण्यात आले आहे, ज्यामध्ये बांबू कला, हस्तनिर्मित वस्त्र, मातीचे वस्तू, गोंध चित्रकला, संगीतिक वाद्ये, भित्तिचित्रे, वर्ली चित्रकला, तुसर रेशीम आणि भरड धान्याचे नूडल्स यांचा समावेश आहे। प्रदर्शनाला मिळालेला जोरदार प्रतिसाद प्रदर्शनाच्या शेवटच्या दिवशीपर्यंत 19 कोटी 80 लाख रुपयांची उलाढाल झाली आहे। नवी मुंबईतील आणि मुंबईतील नागरिकांचा अप्रतिम प्रतिसाद आणि उत्साही सहभाग यामुळे अनेक स्टॉल्सवरील उत्पादने पूर्णपणे विकले गेले। सहभागी झालेल्या स्टॉल धारक महिलांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला। त्याचप्रमाणे व्यवसाय वाढीसाठी टनात ऑर्डर मिळाल्या। या उत्साहपूर्ण प्रतिसाद महालक्ष्मी सरस 2024 चे यशस्वी आयोजन होण्यास कारणीभूत ठरला। आपला महाराष्ट्र 24 साठी सुनील ठाकूर, नवी मुंबई। नमस्कार। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीने दरवर्षी महालक्ष्मी सरस मुंबई इथे भरवण्यात येत असतं। या कार्यक्रमात या सरसचा एक्झिबिशनचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागातील महिला ज्या कष्टाने आणि ज्या पद्धतीने कौशल्याने जे पदार्थ असतील किंवा वस्तू असतील जे बनवतात, त्यांना एकतर शहरी भागांशी जोडणे आणि त्या माध्यमातून महिलांचं आर्थिक उत्पन्न वाढवणे यामागचा उद्देश आहे। या सन 2024च्या याच्यामध्ये
आता या 15 ते 13 दिवसाचं आम्ही प्रदर्शन या वाशी एक्झिबिशन सेंटर्समध्ये इथं भरवलं होतं नवी मुंबई इथे. आणि यामध्ये जवळजवळ 18 राज्यातील आपले SHG जे आहेत ते आलेले होते. आणि आपल्या महाराष्ट्रातील 34 जिल्ह्यातनं आपल्या जवळजवळ 300 समूह इथं भाग घेतला होता त्यांनी. याच्यामध्ये एकूण 70 स्टॉल आहे हे खाद्यपदार्थांचे आहेत. या खाद्यपदार्थांमध्ये महाराष्ट्रामधली जी ग्रामीण भागातली जी खाद्यपदार्थाची संस्कृती आहे आणि जी चव आहे ती शहरी लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्यातून एक आवड निर्माण होणे, जेणेकरून शहरी भागातल्या लोकांना त्याची मागणी वाढेल आणि त्यातून त्यांचं एक कल्चर कळेल महाराष्ट्राचं. या उद्देशाने आम्ही 70 स्टॉल त्याचे लावले होते. जवळजवळ 470 स्टॉल आपल्या या सरसमध्ये आपण या वर्षाला लावलेले होते. हे सरस आपल्या 14 डिसेंबरपासून आपण भरवण्यात आलेलं होतं. आज 25 डिसेंबर, आज शेवटचा दिवस आहे या सरसचा. आणि यामध्ये आपण जे सुरुवातीला बघितलं तर तसा प्रतिसाद पहिल्यांदा थोडा हळू आला, पण मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये अत्यंत सुंदर आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला नवी मुंबईकरांनी दिलेला आहे. यामध्ये सर्वसाधारण साधारण 14 कोटीचा आसपास टर्नओव्हर झालेला आहे. ॲक्च्युअल फिगर येतील साधारण ती 17-18 कोटीपर्यंत आमची टर्नओव्हर झालेला असू शकतो असा आमच्या ॲक्च्युअल फिगर येतील आता आमच्याकडे. परंतु ह्या जो आम्हाला प्रतिसाद मिळाला आणि ज्यातून जे महिलांनी आमच्या वस्तू विक्रीतून जे उत्पन्न मिळालेलं आहे अत्यंत खुश आहेत महिला. आणि अशा पद्धतीचं आम्हाला फीडबॅक पण आलेले आहे नवी मुंबईकरांकडनं की अशा पद्धतीचे सरस नवी मुंबईमध्येच 2दा भरवले पाहिजे. आम्ही तो प्रयत्न करू की ज्या पद्धतीने आपण नवीन महिला समूहांना आम्ही इथं प्रोत्साहन देत असतो. आणि BKC बांद्रा येथे सुद्धा आम्ही दरवर्षाला महालक्ष्मी सरस जानेवारी-फेब्रुवारी या दरम्यान आम्ही भरवत असतो. परंतु ह्यावर्षी आम्ही नवी मुंबईकरांसाठी इथं पहिल्यांदा भरवलं होतं, पण अत्यंत चांगला प्रतिसाद आम्हाला या मिळालेला आहे. आमचे जे प्रधान सचिव एकनाथ डवले साहेब आहेत यांचंही खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. त्याच पद्धतीने आमचे मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी सर यांचंसुद्धा आम्हाला मोलाचं मार्गदर्शन मिळालेलं आहे. तसेच अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत सर, त्याचबरोबर धन्वंत माळी अवर सचिव यांचंसुद्धा यामध्ये खूप मोठं सहकार्य मार्गदर्शन मिळालेलं आहे आम्हाला. यांच्या प्रेरणेतून आणि यांच्या मार्गदर्शनातूनच आम्ही खूप चांगल्या पद्धतीने या सरसचं आयोजन करू शकलो आणि या सरसमध्ये सगळ्या सुविधा आम्ही पुरवू शकलो. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.